सो फर्स्ट ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल, डायरेक्टला मी आता दुसऱ्या ब्लॉगला सुरुवात करते. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडत असेल. कोकण ट्रिपचे भाग 2 आहे. तर आता पहिल्या व्हिडिओला बरेच कमेंट आलता, स्टे कुठे केला होता, काय केलं होता. सो तो गणपतीपुळेमध्येच आम्ही स्टे केला होता. भक्तिनिवासमध्ये आम्ही पहिल्यांदा गेलो होतो, पण 10च्या नंतर रूम अवेलेबल होत्या. आम्ही कोकणामध्ये 6 वाजता पोहोचलो होतो, तर 4 तास करणार काय म्हणून आम्ही पुढे गेलो होतो. तर स्टेसाठी खूप सारे ऑप्शन अवेलेबल असतात, त्याच्यामुळे तुम्ही स्टे कुठेही करू शकता. 5-5, 2-2 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला स्टेसाठी ऑप्शन खूप सारे प्रमाणात भेटतात. त्याच्यामुळे स्टेचा प्रॉब्लेम तुम्ही घेऊच नका, फक्त कोकणामध्ये जाण्याची तयारी ठेवा. सो नंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली. नंतर आम्हाला भूक तर लागलीच होती, पण त्याच्या अगोदर किल्ला बघायचा होता. सो तर आम्ही किल्ल्याकडे रवाना झालो. सो कोणता किल्ला, काय किल्ला, सो ते सगळं तुम्ही ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. सो फायनली आम्ही रत्नदुर्ग या किल्ल्यावर येऊन पोहोचलो. मस्त असा किल्ला होता, तुम्ही सुद्धा बघा. आणि खूप सारं बघायसारखं छान किल्ला होता. आणि आरोही पण म्हणजे पायऱ्या थोड्याच होत्या, जास्त नव्हत्या. त्याच्यामुळे लहान मुलांसाठी सुद्धा एकदम उत्कृष्ट किल्ला आहे हा बघण्यासाठी. त्याच्यामुळं खूप छान होतं कोकण फिरायला. चल 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 चल. अशा हाताने पुसा ना, इकडे बघ. वरती इंग्लिश काही चला वरी. चल वरी पिल्या. हळूहळू येऊन शॉर्ट स्कर्ट घातले त्याच्यामुळं थोडीशी ना. हळूहळू मायापाशीच. हा कोणता किल्ला आहे? रत्नदुर्ग. बसक्या बुरुज. शिवाजी महाराजांच्या काळात किती छान असेल ह्या. कुठे? हा तक्ती. हा रील्स मध्ये ती दुबईहून आलेली. हा 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 वाहत वाहत आलेली. हा ती समोर वाहत वाहत आलेली. ते जहाज अडकलेलं मेऱ्या बीच टोक ते समोर
हो यो आता फिरायला आलो म्हणले फिरायचंच ना. वाव हा बुरुज कोणता आहे? मार्के बुरुज मध्ये तिसरा बुरुज आहे ना हा किल्ल्यावरचा. खूप सुंदर आहे ना किल्ल्यावर. इकडे आलात ना आवश्यक नक्की एकदा तरी या बघायला. थोडी एक्सरसाइज करायला आलीच पाहिजे सगळ्यांना. जय आणि किल्ल्यावर यायचं घोषणा नाही करायच्या असं कधी होणारच नाही. तिकडून आलो आता तिथपर्यंत जायचंय. कुठून खाली जाता येते? हा बाबा बाबा बा हा ते मला म्हणलं कुठं जाऊ नका खाली. इथं जायचंय ना आपल्याला आणखीन. वरती आलो. सो किल्ला बघितल्यानंतर इतका खूप भुका लागले होता आणि आम्ही प्युअर व्हेज हॉटेलची हे करीत होतो, सापडत होतो. पण व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन दोन्ही ऑप्शन होते. सो आम्हाला फायनली व्हेजिटेरियन हॉटेल सापडलं. तिथं आम्ही मस्तपैकी जेवण केलं. मस्त अशी थाळी मागवली होती. सगळ्यांनी थाळीवर खूप ताव मारला कारण की सगळ्यांनाच खूप भुका लागली होत्या. त्यात गड किल्ले वरती येऊन तर जास्त भूक लागली होती. आणि सकाळी फक्त आम्ही इडली सांबार वगैरे असं नाश्ता केला होता हलका फुलका. त्यामुळे खूप भूक लागली होती. मस्तपैकी जेवण केल्याच्यानंतर फायनली आम्हाला सनसेट बघायचा होता आरेवारे बीचचा. फायनली आम्ही आरेवारे बीचवर पोहोचलो आणि तिथं बघता क्षणी काय किती सुंदर आहे हे डायलॉग आठवायला सुरुवात झाली. मस्तपैकी तिथं रोपवेची सुद्धा सुविधा होती. बट पर पर्सन 600-700 रुपये होतं. पण आम्ही ते नाही एन्जॉय करता पाण्यामध्ये खेळलो वगैरे.
आता संध्याकाळी आम्ही जेवायला बसलो आहोत आणि